राहतात. मी पुण्याचा 1 नंबर म्हणजे माझ्याबरोबर आता सिव्हिल इंजिनियर असिस्टंट स्थापत्य अभियंता सहाय्यक या पदासाठी ज्यावेळी शासनाच्या वतीनं भरती प्रक्रिया सुरू होती तेव्हा त्याच्यासाठी जो अभ्यासक्रम होता तो अभ्यासक्रम सोपा झाला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, मराठी विद्यार्थ्यांना. त्याकरता हा स्थापत्य अभियंता सहाय्यक पदासाठीचा अभ्यासक्रम त्याची पुस्तकं मराठीत बनवणारे राहुल पाटील माझ्याबरोबर आहेत, जे आता गव्हर्नमेंट पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित साधनांची सुरुवात झालेली आहे. म्हणण्यानं आम्ही एक प्रश्न फार आवर्जून विचारतो तो असा आहे की तुमचं असणार बाप्पाशी नातं म्हणजे बाप्पाचं खूप जवळचं नातं आहे माझं, की लहानपणापासून घरी बाप्पाची पूजा होते, अर्चना होते. आणि आमच्या घरात म्हणजे आम्ही ब्राह्मण कुटुंबातून असल्यामुळं घरात बाप्पांची नेहमीच आरती पूजा असते. त्यामुळे आणि सदैव बाप्पांचे आमच्यावर कृपा आहे. त्यामुळे मला म्हणजे माझं बाप्पाबद्दल भरपूर प्रेम आहे. तुमच्या घरी बाप्पा असतात? हो आहेत माझ्या घरी बाप्पा. 10 दिवसाचे बाप्पा असतात, म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत असतात. बाप्पाकडे समजा एखादं मागणं इतरांसाठी मागायचं म्हणजे माझ्याकडून आता बऱ्याच जणांचं चांगलं झालंय. अजूनही अशीच माझ्याकडे बाप्पांकडच्या चरणी हीच प्रार्थना आहे की माझ्याकडून अजूनही बऱ्याच लोकांचं कल्याण हो, चांगलं हो. म्हणजे महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांनी मला एक रिक्वेस्ट केली होती. मी ITI शिक्षक म्हणून आहे एक साधा, पण मला त्यांनी तुमचं शिकवण्याची पद्धत चांगली आणि ITIच्या एक मुलांसाठी तुम्ही काहीतरी करा. त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट होती. त्यामुळे मी माझ्या याच्यातून मराठी माध्यमातून शिकवलं, त्यांना ते समजलं आणि बरेच विद्यार्थी लागले. तर आता माझी एवढीच इच्छा आहे की त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी सध्या आता गव्हर्नमेंट प्रशासनाकडून अन्याय होतोय की त्यांच्या जागा ह्या कमी केलेल्या आहेत आणि त्यांच्या जागी डिप्लोमा डिग्री वाले विद्यार्थी भरत आहेत. पण प्रशासनाने जिथं स्थापत्य अभियंता सहाय्यकची जागा आहे तिथे त्यांना ती मिळावी, त्यांच्या योग्यतेप्रमाणे मिळावी आणि त्यांना त्यांची म्हणजे भविष्यातली सरकारी सेवेत जाण्याची संधी मिळावी एवढंच मला. आणि त्यांच्या सर्वांसाठी आहे, त्यांची केस चालू आहे सध्या, त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे आणि RR प्रमाणे त्यांना त्यांची जागा मिळावी. वा, हेच तुमचं मागणं आहे. म्हणजे मेहनतीनं अभ्यास करून जी जागा त्यांची शासन दरबारी आहे, शासन नोकरीत त्यांना मिळावी. रावजी तुम्ही बोलला त्याबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभारी आणि बाप्पा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल अशी मीही त्याच्याकडे प्रार्थना करेन. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपात तुम्ही तुमच्याशी बोलतो आणि हा हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आहे. त्याची स्थापना 1892 साली झाली. ऐकत राहा सुपर हिट्स 93.5 रेड FM. मी पुण्याचा 1 नंबर बंड्या वजा. थँक्यू.